आवाज येत नाही. हॅलो हॅलो हॅलो, जागा आहे ना का? झोपलं नाही ना? बुवाची झोप उडवतात, काय टेन्शन नाही घ्यायचं. आपला वार कसा जिवारी असतो. आता बघा बुवा, फक्त बुवा काय डोळ्यात काय धूल गेली होती का तुमच्या? हो बुवा, तुम्हाला टोपी घातलेली माझी दिसली नाही का? स्तवन चालू व्हायच्या आधी मी टोपी घातली होती, आहे की नाही? बुवाला दिसली नाही. बुवाच्या डोळ्यात धूल गेली असेल. आले लांब आले मालगुडवरून, आहे की नाही? मग बुवा बुवा काय बोलत होते? लाल टोपी, लाल टोपी, आहे की नाही? बुवाने काय घातलंय? काय घातलंय? पेटे करून आलो होती का मस्तपैकी? तुम्हाला काय म्हणाला? काय म्हणत होते? लाल टोपी वाले, आहे की नाही? बुवा अहो थांबा जरा थांबा, अहो पेटेवाले आबा, कुठे जाता सांगा नाहीतर बदनाम व्हाल बाबा. अहो कुणी तरी सांगा या झोटाला सुधराचा या, अहो झोटाला. थांबा जरा थांबा, तो पेटेवाले आबा, कुठे जाता सांगा नाहीतर बदनाम व्हाल बाबा. कुणी तरी सांगा या झोटाला हिंदीमध्ये सुनेला बोलतात बहू. काय? हिंदीमध्ये सुनेला बोलतात बहू. लवडे बुवा चांगले बोले. आज बुवा तुमची सुट्टी नाही, मस्त बरी करा तुम्ही, जशी मला पाहिजे तशी. त्यानंतर बघा, त्यानंतर बुवा रंगामिंडात आले, आहे की नाही? बरं, ह्या बुवांना माझी एवढी धास्ती की देवाचं नामस्मरण करण्याआधी माझ्यावर यायचं. म्हणजे बघा किती घाबरतात बुवा. त्यांना माहितीये यांची बारी फिकी पडणार, म्हणून यांनी देवाचं नामस्मरण या रंगमंचावर येऊन, रंगदेवतेला विनवणी नाही, आधी समोरच्या बुवा. म्हणजे बुवाची एवढी धास्ती आहे बुवाला. ये डर होना चाहिए चाहिए, ये डर अच्छा म्हणून नंतर बुवा म्हणतात, हा म्हणजे बुवाची मी पहिली वारी सिंपलच केली होती. का म्हटलं पाहुणे आले म्हणून जरा मान सन्मान द्याव्या बुवा. पण आता बुवा तुम्हाला धावूनच देतो बघा भोकावला, कसं आपले बघ आता. लोबडे बुवा, लोबडे बुवा. आज नाही जर इतकं लुगडं नेतो पडणार ना तुम्हाला, चला काही जवळ नाव नाही आपला. हा येतो बघा कशी आता. रेकॉर्ड ब्रेक अहो केलाय त्यानं, रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं, आठवण फुलच्या गुण्यात. म्हणतो भेटल जावा मी गुण्यात, मला अटक कर हो पुण्यात. म्हणून मला म्हणायचं आहे बरं बुवा, लक्ष द्या. पहिला ढोका आजच्या बारीचा पहिला वार तुमच्यावर कसा आणलाय घेऊन हातात हात केला याच्या मित्रांनी घात. काय म्हणतोय? काय म्हणतोय? आपल्या जवळ असे बरेच मित्र असतात, चढवणारे म्हणतोय, चढवणारे. पण आपल्याला कळलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे, कुणासोबत राहिलं पाहिजे. म्हणून विषय कसा आणला बघा. घेऊन हातात हात केले मित्राने घात,
अहो गोष्ट सांगतो या लोकड्याची. लोकडे बुवा हा लय 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 शिवशांक्या भिरवल्या तुम्ही. येतो का कसा आता? गोष्ट सांगतो या लोकड्याची. मग लागली सवय साडी नेसायची. गेल्या बारीत बुवा बोलले होते है ना, म्हणजे मी त्यांना विषय पण दिला होता. गेल्या बारीत बोलले होते की मी जर साडी नेसली ना, मी जर साडी नेसली तर तरुण पोरी पण झक मारली. हा भुवनचा शब्द होता. बुवा आपण ना शब्द निघतो समोर येते कसा घ्या आणलाय बघा विषय. घेऊन हातात हात केली मित्राने घात. गोष्ट सांगतो या लोकड्याची. लागली सवय साडी नेसायची. याला लागले सवय साडी नेसायची. अहो बायका वाणी फिरवायची. लागली सवय साडी नेसायची. लागली सवय साडी नेसायची. अहो बायका वाणी फिरवायची. लागली सवय साडी नेसायची. श्रीकृष्णाचा मुलगा आपल्या मित्रांच्या नादी लागलाय. आणि बापाचं नाव घालवले. म्हणून कसा विषय बघा. श्रीकृष्णाचा नाव भगवतीचा. श्रीकृष्णाचा नाव भगवतीचा. पुत्राचा पदाला त्याच्या आधी. पितराच्या तोला गुणनादी. पितराच्या तोला गुणनादी. करून घेतली आम्ही बरबादी. म्हणे गोसाव्याला काय म्हणतोय मित्राच्या नादी लागला है ना, आणि साडी नेसलाय आणि एका ऋषीच्या समोर गेलाय. ऋषीच्या समोर गेलाय आणि त्या गोसाव्याला विचारतोय, अहो गोसाव्या माझ्या पोटात बाळ जन्माला येईल की नाही तेवढं सांगा. पुरुष आहे पुरुष. तो साप त्या साधूच्या समोर गेलाय आणि म्हणतोय माझ्या पोटात बाळ जन्माला येईल की नाही सांगा. त्या गोसाव्याने सांगितलं तुझ्या पोटातून मुसळ जन्माला येईल. मुसळ जन्माला येईल आणि ते तुझा नाश करण्यासाठी कारणीभूत होणार. तोच विषय. Thank you.
समाचार घेणार या आणि कसा घेतो तो म्हणतो बघ. गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा 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 तो बखुदा खेर करे खूब है करिश्मा खूब है करिश्मा गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा 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 हुआ चष्मा घातला असेल ना तर तो आता उतरव. कारण तुम्हाला पहिल्या बारी दिसते नाही माझी टोपी. आता टोपी घालणारच नाही. मी टोपी घालायची का नाही घालायची तो माझा प्रश्न. मी माझ्या बारीत काही पण करेल. तुम्ही बेटा घाला नाही घाला तुमचा प्रश्न आहे. मी माझ्या बारीत काही पण करेल ना. नंतर भाऊ म्हणतात काय प्रश्नप्रत. अहो भाऊ तुमची आणि माझी बारी झालेली आहे. मी तुम्हाला प्रश्नप्रत दिलेला आहे. तुम्ही माझं प्रशस्तीपत्र बघितलेलं आहे. हे आता कसं प्रश्नपत्र सांगता तुम्ही. सारखी काय 4 वेळा 12 म्हणजे 4 वेळा प्रश्नपत्र द्यायची ही कुठली पद्धत बुवा. माझा प्रश्न बदलला नाही ना. मी तुम्हाला सांगितलं ना माझा प्रश्न बदललेलाच नाही. माझा प्रश्न तोच आहे. मग तुम्हाला मी सारखे झडप काढून देऊ आहे ना तुमच्याकडे प्रश्न. कशाला प्रश्न द्यायला पाहिजे. नंतर बुवा बुवा आहे का बुवा आता. अरे नको मला देऊ अशा पोकळ्या धमक्या 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 धमक्या. ओ बुवा हे असल्या धमक्या तुम्ही विचारत नसतो. हा तुम्हाला सांगतो. अरे नको मला देऊ अशा पोकळ्या धमक्या. अरे जाहीर शक्तीवाला मी आहे रे धमक्या आहे रे धमक्या. नको मला देऊ अशा पोकळ्या 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 धमक्या.
त्यानंतर भाऊ मला म्हणणार नाही पैलू पैलू असा पैलू करील ना तुला आज असा बैल 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 बोलतो बघ असा. आता दुसरा डोका बोवार घेतो. शंभू महादेव मोठा सती त्याची अर्धांगिनी पार्वती तीच यरमाळाची सती नैरू डोंगरावर गाजती. म्हणून मला म्हणायचं आहे काय बाबा, आला कैलासाला हरवाया 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 अहो मारून मोठ्या बडाया. आला कैलासाला हरवाया अहो मारून मोठ्या बडाया. मी भाऊ करीन ना मी त्याव करीन. कशाला पाहिजे तुला बोल ना विषयात बोल ना. मला विषयाला विषय दे ना. किंमत असली तर एक काही विषयाची माझी कटिंग केली आहे तर म्हणतो मी तुला भाष्या. आला कैलासाला हरवाया हरवाया इथं मारून मोठ्या बडाया. असा दाबून टाकीन पाया कसा टाकी असा दाबून टाकीन पाया न तुझी पोडून जाईल काया. असा दाबून टाकीन पाया न तुझी पोडून जाईल काया. रावण आपल्या शक्तीनं गर्वात येऊन कैलास पर्वत हलवायला गेला. पण त्याला हे माहित नव्हतं त्या कैलास पर्वतावर शंभू राहतात आणि त्या शंभूने त्या रावणाला आपल्या पायाच्या बोटाखाली दाबून ठेवला. तोच विषय गायला गोवा. हा आपण असा ऐनामध्ये किजलीवर जाणारा गोवा नाही. जे पण देणार ते शास्त्र आधार ठोकणार तुम्हाला सांगून ठेवतो.
बघा प्रेक्षकांच्या पासून आलेल्या म्हणजे स्वरा सुधीर बेंद्रे व शार्वी सुधीर बेंद्रे यांकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याप्रमाणे कैलासवासी दत्ताराम कामेरकर यांच्या स्मरणार्थ अलका कामेरकर आदर्श पुरस्कार सन्मानित अंगणवाडी सेविका यांच्याकडून देखील 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र बहिणीबुवा आदरस्तंभ सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आमचे बंधू अमित दादा साखरे यांकडून 1101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याप्रमाणे शाहीर शक्तीवाले आमचे गुरुबंधू हैदर अली यांचे बंधू अय्यूब मालदार यांच्याकडून देखील 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही त्यांचे सदैव आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है, जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है, कोई जन्नत की बहूर नहीं मैंने कॉलेज की एक लड़की है. म्हणून मला म्हणायचं आहे काय बघा, गाढवाला सजवून तरी होईल का त्याचा श्रम करण घोडा, गाढवाला सजवून तरी होईल का त्याचा श्रम करण घोडा, आणि कितीही नटवलं तरी हा दिसेल का सुंदर हा मशी. तिसरा विषय आलाय, उचलो विडा पैजेचा कमी रवतो तुरा रे, उचलो विडा पैजेचा कमी रवतो तुरा रे, मका आलास तू आडवा रे, मका आलास तू आडवा रे, बिन अकलेच्या येड्या गाढवा रे, मका आलास तू आडवा रे, मका आलास तू आडवा रे, बिन अकलेच्या येड्या गाढवा रे. सगळ्यांनी बघितलेलं आहे, तोच विषय घ्यातो.
चषक भारताने कसा जिंकलाय. पाकिस्तानची जशी गत झाली बघा. अभ्यास केलाय अभिषेक शर्माचा, पण पेपर आलाय तिलक वर्माचा. म्हणून मला म्हणायचं आहे बघा, एक सुंदरसा चुटकू लागलाय बघा. पाकिस्तान अभ्यास करून, पाकिस्तान अभ्यास करून आले शर्माचा. पाकिस्तान अभ्यास करून आले शर्माचा. मारली फायनल वर्मानी, मारली फायनल वर्मानी. माझ्या त्या हो भारतानी मारली फायनल वर्मानी, फायनल वर्मानी. माझ्या हो भारतानी. याची लंगोटी सुटलेली आहे. नुसतं बोलून नसते वारी करायची, वारीमध्ये विषय द्यायचे असतात. समोर त्याला विषय द्यायला तो समोर त्याशी भांडायचं. कसं भांडायचं? विषयाचं म्हण. हे काय गाव, हा काय गाव गाव गोंधळ नाही तुझं आणि माझं. विषयानुसार भांडा तर तुम्ही वाचता. चार चौघात याची लंगोटी सुटलेली आहे. समज तरीही नाही लाज मुळीच याला वाटलेली आहे. विषयाची मजा बरीच यांनी लुटलेली आहे. पण ज्ञानाची झोळी या बुवाची सगळी फाटलेली आहे. बुवा विषय घ्यायला बघा. शीर हलवितो हाती धरुनी, सरले सारे उपाय. शक्ती पुढे या नुसत्या तुऱ्याचे चाले ना हो काय. गावात हरला बुवा, गावात हरला बुवा. हो तर मागे वरती शक्ती पुढे या नुसत्या तुऱ्याचे चाले ना हो काय. गावात हरला बुवा, हो तर लागे वरती गावात हरला बुवा, हो तर लागे वरती गावात आबांचा फेटा चकचकीत लाल दिसतो. गावात आबांचा फेटा चकचकीत लाल दिसतो. असं काय? पण आबांना पोरं बोलतात बाबा, पण आबांना पोरं बोलतात बाबा. पण बाबा म्हणतात मी अजून तरुण दिसतो. समज सुनील बुवा, ओ सुनील बुवा, चांगला बोले. घेतो का बोलतो बघ कशी. या पोरीचा बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा. आले सजून या तगडे, आले सजून या तगडे. बुवा होऊन या उघडे, आले
सजून तगडे बुवा होऊन या उघडे दिसाया दिसतोय सुनील हा दिसाया दिसतोय सुनील हा सुनील सुनील म्हणजे गडद विळा सुनील म्हणजे गडद विळा दिसाया दिसतोय सुनील हा कसा दिसतोय लुगडे दिसाया दिसतोय सुनील हा कसा दिसतोय लुगडे आले दुनिया तगडे आले दुनिया तगडे बुवा होऊन या उघडे आले दुनिया तगडे बुवा होऊन या उघडे दिसाया दिसतोय सुनील हा कसा दिसतोय लुगडे दिसाया दिसतोय सुनील हा कसा दिसतोय लुगडे बुवा काहीतरी गवळणी जेव्हा बोलले मला हे चुम्मा बुवा कुठल्या ग्रंथात असा उल्लेख आहे की राधेचा चुम्मा घेतलेला कृष्णाने बुवा वडाची साल पिंपळाला लावायचं नाही बुवा का सांगतोय मित्रांनो आपण अशा गवळणी गातो आणि आपण आपल्या देवी देवतांचं आपल्या हिंदू धर्माचं विटंबना करतो बुवा तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही जरी नाही गायलात ना तरी झालं पण अशी विटंबना करू नका जे ग्रंथात आहे जे ग्रंथ आधारे आहे ते लोकांना द्या उगाच काहीतरी थापा मारून तिथं खोटं बोलून जायचं नाही बुवा बुवा खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही लाल टोपी बोलत होते बुवा लाल टोपीचा इतिहास मी गेल्या बारीत विचारला होता बुवा लाल टोपीचा इतिहास बुवा तुम्ही काय दिलातच नाही लाल टोपीचा इतिहास लाल टोपी ही माझ्या आद्य शक्तीचं स्वरूप आणि एका प्रेरणेचं प्रतीक आहे म्हणून ती आम्ही लाल टोपी म्हणतो त्यानंतर बुवांचा माझ्या आजच्या वारीवरचा प्रश्न बुवाने माझ्या देखील प्रश्नाची फोड केली पण बुवा तुम्हाला सांगतो मी असा शाहीर आहे रंगमंचावर खोटा बोलणारा शाहीर नव्हे मी तुम्ही जर माझं अचूक उत्तर दिलं ना तर बसल्या सभेत या रंगमंचावर यथोचित सत्कार करून तुम्हाला पाठवेल तुम्ही नुसतं माझ्या ग्रंथाचं नाव जरी सांगितलं ग्रंथाचं नाव तरी हा मोठ्या मनानं शाहीर मान्य करेल तुम्ही आज पण नापास झालेला बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर बघा देतोय बुवानी माझ्यावर प्रश्न टाकला होता एक पुण्यवान राजा त्याला कोणत्या स्वामींनी 10 अपराधातून स्वतःचे रक्षण करू शकत नाही असे सांगितले ते अपराध कोणते व त्या स्वामींचे नाव व त्या पुण्यवान राजाचे नाव बुवा प्रश्नाची फोड देते बघा त्या राजाचे नाव अज्ञात शत्रू व त्या स्वामीचे नाव याज्ञवल्क्य आणि ते 10 अपराध बघा पहिला अविद्या दुसरा
अहंकार, तिसरा राग, चौथा द्वेष, पाचवा लोभ, सहावा तृष्णा, आठवा भय, नववा शोक, दहावा पाप. बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ग्रंथाचं नाव आहे बृहदारण्यक उपनिषदे याज्ञवल्क्याचे आत्मविद्या. बुवा हे तुमच्या ग्रंथाचं उत्तर आहे. माझ्या बुद्धीला, माझ्या वाचनाला जे पटलंय ते मी तुम्हाला देते. जर खरं असेल तर मोठ्या मनानं मान्य करा. बुवा मला मगाशी म्हणून गेले आज कैलासला गणपती गुळात फिरवतो घेऊन जातो. बुवा मी पण काय आणलंय बघा तुमच्यासाठी. आज 3 तासासाठी का होईना आज मी त्यांची बायको आणि हे माझं धनी. हो बापियानो हसू मला येईल. आज तुम्हाला तुमच्या अर्धागिरी काय म्हणते बघा. या पंढरपुरात काय वाजत गाजत, या पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत. म्हणून मला म्हणायचं हातात धरून हात येणार होते ना मला गणपती गुळात. आता काय म्हणतो हातात धरून हात करू संसार सुखात, हातात धरून हात करू संसार सुखात, खाईन कांदाना भाकरी, खाईन कांदाना भाकरी, मिळेल ते आनंदात, खाईन कांदाना भाकरी, मिळेल ते आनंदात, खाईन कांदाना भाकरी, मिळेल ते आनंदात, खाईन कांदाना भाकरी, मिळेल ते आनंदात. हातात धरून हात करू संसार सुखात, हातात धरून हात करू संसार सुखात, खाईन कांदाना भाकरी, मिळेल ते आनंदात, खाईन कांदाना भाकरी, मिळेल ते आनंदात, खाईन कांदाना भाकरी, मिळेल ते आनंदात, खाईन कांदाना भाकरी, मिळेल ते आनंदात.
जोडीनं घेणं डबल करू, पण तुम्ही खचून जायचं नाही. जे काय कांदा भाकरी असेल ते खाऊन तुमच्या सोबत संसार करेल. म्हणून एवढे दुष्काळ तरी काम उभी कर बाईला, अवघ नाही पिकलं शेत, अवघ नाही पिकलं शेत, करू मेहनत थोडीना, करू मेहनत थोडीना, करू मेहनत थोडीना, करू मेहनत थोडीना. संसाराचा गाडा हा शेताचा हा गाडा, तसा उचलतो हा पाडा, शेताचा हा गाडा, तसा उचलतो हा पाडा. कशीच राखीन मी घरात तुमची शाळा, कशीच राखीन मी शोभा तुमची घरात. धरून हात करू संसार सुखात, ऐन कांदा भाकरी मिळेल ते आनंदात. वा असे विषय त्यात. त्यानंतर मित्रांनो, आजचा जो दिवस आहे, आजचा जो सण आहे, या दसऱ्याच्या सणाला मी माझ्या आईला कसा आणवते बघा. दरवर्षाला प्रतिपदेला आंबा बसली गटाला, दरवर्षाला प्रतिपदेला आंबा बसली गटाला. दसऱ्याच्या सणाला, दसऱ्याच्या सणाला होतो आनंद मनाला, दसऱ्याच्या सणाला होतो आनंद मनाला, दसऱ्याच्या सणाला होतो आनंद मनाला, दसऱ्याच्या सणाला होतो आनंद मनाला. दरवर्षाला प्रतिपदेला, दरवर्षाला प्रतिपदेला आंबा बसली गटाला, आंबा बसली गटाला. दसऱ्याच्या सणाला होतो आनंद मनाला, दसऱ्याच्या सणाला होतो आनंद मनाला, दसऱ्याच्या सणाला होतो आनंद मनाला, दसऱ्याच्या सणाला होतो आनंद मनाला. वाघावरती मैथली अंबा, आधी तलवारती जगदंबा, आधी तलवारती जगदंबा, आधी तलवारती जगदंबा. सारी गोपी जपले रंबा, सारी गोपी जपले रंबा, साड्या खेळती त्या रंबा. आनंद झाला माझ्या मनाला, आनंद झाला माझ्या मनाला, तिच्या पाहून मूर्तीला. आनंद झाला माझ्या मनाला, तिच्या पाहून मूर्तीला. दसऱ्याच्या सणाला होतो आनंद मनाला, दसऱ्याच्या सणाला होतो आनंद मनाला, दसऱ्याच्या सणाला
मित्रांनो, माझ्या बारीचा शेवटचा गाणं तुमच्यासमोर सादर करतोय. गायकासाठी जर कोणाला यायचं असेल तर आवर्जून या. चांद की शर्माय आहो माईशा चूर माया अवतार दुर्गा घेऊन ताराया रडियाली जगदंबा हो नटून नटून विराजमान झाली नटून नटून विराजमान झाली आली आली अंबाई शेरावाली आली आली अंबाई शेरावाली आली आली अंबाई शेरावाली महिषासुर मारिला अवतार दुर्गा घेऊन ताराया रडियाली ती जगदंबा हो नटून नटून विराजमान झाली नटून नटून विराजमान झाली जगदंबा गरबा खेळाया निघाली जगदंबा गरबा खेळाया माझी दुसरी फेरी संपली असं जाहीर करतो आणि माझ्या दुरीवाले शाही सुनील लोगडे बुवा यांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.